बनवणार आहे तांदळाचे खिचिया पापड। म्हणजे तांदळाचं जे पीठ आहे त्याची उकड काढून घ्यायची आणि त्याचा आपल्याला पापड बनवायचा आहे। तर त्यासाठी काही नाही, इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, त्यानंतर लाल मिरची आहे तर त्याला मी थोडी क्रश करून घेतलेली आहे, त्यानंतर जिरे आहे आणि इथे मी घेतलेलं आहे पापड खार। आता प्रमाण कसं घ्यायचं तर जेवढं तांदळाचं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आणि पापड खार मी घेतला आहे 2 वाट्यांना 1 चमचा, जो पोहे खायचा चमचा असतो तेवढा मी पापड खार घेतलेला आहे। आता इथे एका जाडसर कढईत किंवा पातेल्यात तुम्हाला पाणी गरम करायचं आहे। पाणी गरम करताना 2 वाट्या तांदूळ आहे तर 2 वाट्या पाणी आणि एक एक्स्ट्रा पण तुम्ही पाणी थोडं गरम करून घ्या, जेणेकरून आपल्याला जर पीठ जास्त फुगलं, कारण तांदूळ फुगतात आणि जुने असले वगैरे ते अजून फुगतात, त्याच्यामुळे आपल्याला नंतर टाकता येईल। तर इथे मी पाणी उकळून घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकते आहे सगळ्यात पहिले जिरे टाकून थोडंसं पाणी उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर मग टाकायचं आहे आपल्याला जी लाल मिरची होती, चिली फ्लेक्स म्हणू शकता किंवा लाल मिरचीला थोडंसं तुम्ही क्रश करून ती टाकायची आहे आणि ती टाकून झाली की मग यामध्ये टाकायचं आहे थोडा पापड खार आणि नंतर टाकायचं आपल्याला मीठ आणि एक उकळी येऊ द्यायची आहे छान। त्यानंतर आपल्याला तांदळाचे जे पीठ आहे ते टाकून द्यायचं आहे आणि लाकडाच्या चमच्याने किंवा लाकडी बेलन असेल किंवा लाकडी चमचा असेल त्याने छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटापट ही क्रिया करायची आहे, एकदम स्लो करायची नाही, पटापट ही क्रिया करायची आहे। तर इथे पहा तांदळाचं पीठ टाकल्यावर पटापट त्याला मिक्स करून घेते मी आणि मला वाटलं थोडंसं तांदळाचं पीठ जे आहे ते फुगलं होतं, कारण तांदूळ जुने असल्यामुळे किंवा कंट्रोलचे जर तांदूळ असले तर त्याच्यामुळे पण पिठामुळे छान ते फुलतात। तर वरून आणखीन मी जे आपलं कोमट केलेलं पाणी होतं ते टाकलं आहे आणि बस आता काय करायचं आहे, काहीच नाही, फक्त मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून याला झाकून ठेवायचं आहे, एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे 5 मिनिट आणि त्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि असं करून 20 मिनिट आपल्याला हे झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे। तर इथे पहा छान अशी उकड आलेली आहे आपल्या पिठाला आणि एकदम मंद आचेवर आपल्याला 5 मिनिट ठेवायचं आहे त्यानंतर आणि गॅस बंद करायचा आणि नंतर 20 मिनिटं छान त्याला झाकून वाफ येऊ द्यायची आहे। आणि आता हे सगळं झाल्यावर काय करायचं, आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। आता गरम गरमच मळायचं आहे आणि चटका लागू नये म्हणून आपण हे पॉलिथिन यूज करतोय आणि पॉलिथिनमध्ये सगळं पीठ टाकून घेते मी आणि त्यानंतर छान याला मळून घेते। आता या पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे, चांगलं गोळा होईपर्यंत छानपैकी असं मळून घ्यायचं आहे या पिठाला आणि त्यानंतर आपण याला काढून घेऊया। आणि इथे पहा पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता याला मी बाहेर काढलेलं आहे पॉलिथिनमधून आणि तेलाच्या हाताने अजून एक वेळा छान चुरून घेतलेलं होतं। आता हे पीठ कोमट झालेलं आहे, याचा मी छान गोळा करून घेते आणि छानपैकी पापड लाटून घेते। आता तुम्ही बेलण्याने पोळपाटावर पापड लाटून घ्या किंवा याप्रमाणे मशीनवर पण लाटून घेऊ शकता, छोटे मोठे हवे तसे साईज तुम्ही करू शकता। तर इथे मी छानपैकी असे पापड लाटून घेते आणि हे पापड लाटल्यावर 3 ते 4 दिवस छानपैकी असे उन्हात दाखवायचे आहे। उन्हात छान वाळले की त्यानंतर मग तळून मी तुम्हाला